नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आपल्याकडे जो तासगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत, त्याच्यामध्ये पहिला जिल्हा परिषद गट आहे तो मांजर्डे जिल्हा परिषद गट. या मांजर्डे जिल्हा परिषद गटामध्ये जे निकाल आपले हाती आले त्याच्यामध्ये मांजर्डे जिल्हा परिषद गट, मांजर्डे पंचायत समिती गण आणि पेड पंचायत समिती गण अशा 3 ठिकाणचे निकाल आपले हाती आलेत. यामध्ये पूर्वीपासूनच हा मांजर्डे जिल्हा परिषद गट हा माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे होता. तिथं आत्ता बदल झालेला आहे. तिथं विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या गटाला तिथं तो मांजर्डे जिल्हा परिषद गट त्यांच्या ताब्यात आलेला आहे. तिथं मागच्या पंचवार्षिकमध्ये प्रमोद शेंडगे हे जिल्हा परिषद सदस्य होते. तर आत्ता या जिल्हा परिषद गटामध्ये जिथं सर्वसाधारण वर्गासाठी हा जिल्हा परिषद गट खुला होता तिथं संजय काका पाटील यांचे उमेदवार सचिन पाटील हे पराभूत झाले. तर तिथं आमदार रोहित पाटील यांचे मोहन पाटील हे उमेदवार तिथं निवडून आलेले आहेत. मांजर्डे जिल्हा परिषद गटाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं की हा तासगाव कोठेमंका तालुक्यातला जरी भाग असला तर विधानसभेसाठी हा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जी 21 गावांचा ज्या समावेश आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मांजर्डे जिल्हा परिषद गटातल्या बऱ्याच गावांचा त्याच्यामध्ये जास्त समावेश आहे. त्यामुळे एकूणच मांजर्डे जिल्हा परिषद गटाचा हा जो निकाल आहे तो विद्यमान आमदार रोहित पाटील त्याचबरोबर खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्यासाठी हा दिलासा देणार आहे. पण इथं 2 पंचायत समितीचे जे गण आहेत ते त्यापैकी एक पंचायत समितीचा गण हा रोहित पाटील यांच्याकडे आलेला आहे, तर दुसरा पंचायत समिती गण हा संजय काका पाटील यांच्याकडे गेलेला आहे. पेड पंचायत समिती गणांतर्गत ज्या निवडणुकीचे निकाल आपल्या हाती आले त्याच्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आणि संजय काका पाटील यांचे उमेदवार प्रमोद शेंडगे हे तिथं विजयी झालेले आहेत. तिथं रोहित पाटील यांचे उमेदवार सौरभ शेंडगे पाटील यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याचबरोबर जो दुसरा पंचायत समितीचं गण आहे मांजर्डे पंचायत समिती गण, त्याच्यातून जो निकाल आपल्या हाती आलेला आहे तिथं विद्याराणी प्रकाश चव्हाण ह्या रोहित पाटील यांच्या उमेदवार तिथं निवडून आलेले आहेत. तर तिथं नेहा पाटील ज्या संजय काका पाटील गटाच्या उमेदवार होत्या त्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. एकूणच या जिल्हा परिषद गटाचा जो निकाल आपल्या हाती आला त्याच्यामध्ये संजय काका पाटील यांच्या गटानं बाजी मारलेली आणि तिथे दोन्ही पंचायत समिती गण हे त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेले आहे. त्याचबरोबर हा जिल्हा परिषदेचा गट जो आहे तो मोहन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे ताब्यात घेतलेला आहे. तिथं माझे विद्यमान आमदार रोहित पाटील यांना तिथं यश आलेलं आहे. या एकूण निकालाचा जर आपण विचार केला तर मांजर्डे जिल्हा परिषद गटाअंतर्गत पेड आणि पेडच्या पंचायत समिती गणातली जी गावं आहेत त्या गावावरती पुन्हा एकदा संजय काका पाटील गटाने वर्चस्व अबाधित ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पेड, निमगाव, कापूरगाव, विजयनगर, नरसिंगपूर, मोराळपेठ, धोंडेवाडी, बिरणवाडी आणि हातनूर या गावातला जो निकाल आलेला आहे तो निकाल माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाकडे गेलेला आहे. तिथं प्रमोद शेंडगे यांना मताधिक्य मिळालं आणि ते तिथं निवडून आलेले आहेत. आणि ज्या वेळेला दुसरा आपण विचार करतो त्याच्यामध्ये मांजर्डे पंचायत समिती गण, या मांजर्डे पंचायत समिती गणामध्ये मांजर्डे, गौरगाव, बस्तवडे त्याचबरोबर आरोडे या गावांचा समावेश आहे. या गावामध्ये आरोड्याच्या ज्या उमेदवार आहेत रोहित पाटील यांच्या विद्याराणी चव्हाण यांना तिथं यश आलेलं आहे. तर संजय काका पाटील गटाच्या ज्या नेहा पाटील या उमेदवार होत्या त्यांना तिथं अपयश आलेलं आहे. या मांजर्डे जिल्हा परिषद गटाची ही निकालाची आकडेवारी पाहता इथं संजय काका पाटील यांना पंचायत समितीचे 2 गट तर जिल्हा परिषदेचा गट हा आमदार रोहित पाटील गटाकडे गेलेला आहे.